नमस्कार, मी अर्चना. गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला मटार पुलाव दाखवणार आहे माझ्या पद्धतीने. तर इथं मी 4 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं. फक्त शेंगातले हिरवे मटार घेतलेले आहेत. भांड्यामध्ये तेल, इथं काही खडे मसाले घेतले. तमालपत्र, दालचिनी थोडी कमी होती माझ्याकडे तर थोडी कमी घेतलेली. चक्री फूल घेतलेलं आहे, लवंग घेतलेलं आहे आणि मोठी वेलची घेतलेली एक आणि 4-5 हिरव्या वेलची अशा फोडून घेतलेल्या आहे. मोठी वेलची फोडून घेतलेली आणि तमालपत्र. तेलामध्ये जिरे, त्यानंतर खडे मसाले, तर भरपूर असा कांदा उभा कट करून घेतलेला आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली. तर हे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा परतताना सगळे मसाले परतले जातात. कांदा व्यवस्थित परतवला गेलेला मऊ पडलेला आहे. लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलेला परतून घ्यायचा. इथं मसाले घेतलेले आहे. तर बिर्याणी मसाला घेतलेला आहे, किचन किंग मसाला, घरगुती मसाला थोडाच घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे. यामध्ये टाकायचं, थोडंसं मिक्स करून घ्यायचं. गॅसच कमी केलेली आहे म्हणजे मसाले करपणार नाही. शेंगाचे मटार टाकल्यानंतरही थोडंसं परतून घेऊ. गॅसच कमीच ठेवलेली आहे, जास्त नाही परतायचं, थोडंसं परतायचं. यामध्ये आता हे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ, इथं मीठ टाकलेलं आहे. गॅसच्याच वाढवलेले मीठ टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं मोठ्या आचेवर. यामध्ये पाणी टाकायचं. आता तुमचं जसं तांदूळ असेल त्यानुसार पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर गॅसच्याच वाढवलेली आहे. तो कसुरी मेथी घेतलेली आहे ती टाकायची. मोठ्या आचेवर उकळी येऊ द्यायची. आता उकळी आलेली आहे. गॅसच्याच आता मंद केलेली आहे. मंद आचेवर झाकण ठेवून शिजून घ्यायचं. अधूनमधून आता चेक केलेलं आहे. पुलाव तयार झालेला. यामध्ये तमालपत्र काढून घेत आहे. बराच वेळ तमालपत्र ठेवलं तर कडसर अशी चव येते पुलावाला. या बारीक कट केलेली कोथिंबीर. असा हा पुलाव बनलेला.